जेव्हा पहिल्यांदा तुम्ही पॉर्न पाहिलं तेव्हा तुम्हाला वाटलंच नसेल की एक दिवस हे तुमचं माइंड, बिहेवियर आणि फ्युचर बदलून टाकील. सगळं सुरू होतं 13-14 वर्षांच्या वयात, जेव्हा शरीरात अचानक बदल सुरू होतात. हार्मोन्स वाढतात, टेस्टोस्टेरोन, एस्ट्राडियोल आणि मनात नैसर्गिक उत्सुकता निर्माण होते. ना पालक बोलतात ना शाळा सांगते आणि मित्रांकडे मिळणारी माहिती ही नेहमीच चुकीची असते. आणि मग आपोआप आपण शोध घेऊ लागतो आणि पहिलं उत्तर म्हणून समोर येतं पॉर्न. 13 ते 15 वर्षातील मेंदूची रिवॉर्ड सिस्टीम अतिशय संवेदनशील असते. नवीन उत्तेजक गोष्ट मिळाली की मेंदू डोपामिन सोडतो. उत्तेजना, आनंद, रोमांच. जेव्हा पहिल्यांदा पॉर्न दिसतं तर मेंदू त्याला सर्वात जलद आनंद देणारी गोष्ट म्हणून ओळखतो. आणि मग सुरू होते एक पॅटर्न जिथे एक्साइटमेंट वाढते, पॉर्न बघून हस्तमैथून होतं, ज्याने झटपट आनंद मिळतो आणि मग पश्चाताप होतो. हार्मोन्स तर त्याला ढकलतातच, पण गायडन्स नसल्यामुळे मेंदूची वायरिंग हळूहळू बदलू लागते. जेव्हा हे असंच 1-2 वर्ष चालत राहतं, मेंदू त्याला हॅबिट समजत नाही, तो त्याला एस्केप मेकॅनिझम समजतो. अभ्यासाचा ताण आला, पॉर्न. एकटेपणा, पॉर्न. कंटाळा आला, पॉर्न. दुःख, पॉर्न. आणि अगदी नकळत उत्सुकतेत सुरू झालेली गोष्ट व्यसनात बदलते. दीर्घकाळाची हानी जी लोकांना 18 ते 25 वयामध्ये जाणवायला लागते. सुरुवातीला काही जाणवत नाही, पण जसं जसं वय वाढतं तसं नुकसान दिसायला लागतं. मेंदूला नॅचरल आनंद मिळणं कमी होतो, कारण मेंदूला नेहमी तीव्र उत्तेजना हवी असते. नातेसंबंधात गुंतवणुकीची इच्छा कमी होते, कारण प्रत्यक्ष इंटिमेसीपेक्षा स्क्रीनवरील कृती मेंदूला जास्त सोपी वाटते. आत्मविश्वास कमी होतो. अनेकांना असं वाटतं की मी स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही. फोकस आणि लक्ष विचलित होतं. पॉर्न हा मेंदूचा सर्वात फास्ट रिवॉर्ड बनतो आणि यामुळे काहींमध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन्स निर्माण होतात, ज्यात ईडी, कमी उत्तेजना, पार्टनरचं इंटिमेसी कमी होणे याचा समावेश होतो. काही जणांना ते 18व्या वर्षी कळतं, काहींना 25 तर काहींना 30 नंतरही. पण तेव्हा बहुतेकांच्या तोंडातून एकच वाक्य निघतं, हे मी 13-14 वयापासून सुरू केलं आणि आता थांबवता येत नाही. इथून पुढे आपण भेटूया आर्यनला, तुमच्यासारखाच एक मुलगा. आर्यनने पहिल्यांदा पॉर्न 14व्या वर्षी पाहिलं. तिथून तो एक्साइटमेंटमध्ये हस्तमैथून करू लागला आणि 16पर्यंत ती रोज रात्रीची सवय झाली. पण नंतर त्याला जाणवलं की त्याचं लक्ष लागत नाहीये, झोप होत नाहीये, थकवा जाणवतोय आणि सगळं बिघडलंय. आणि तो या प्रॉब्लेमचा उपाय उडान मराठी या यूट्यूब चॅनलवर बघतो. तिथे तो यूट्यूबर त्याला सांगतो की सर्वात आधी तू ज्या गोष्टींमुळे हे करतो त्या आधी कट कर, वेबसाईट ब्लॉकर्स यूज कर आणि मुळात तू ते का करतं हे शोध. एकटेपणा कारण आहे का, की अभ्यासाचं प्रेशर आल्यावर तू हे करतो? इन शॉर्ट, काय सिच्युएशन आल्यावर तू हे करतं हे शोध. आणि मग आर्यनने तसंच केलं. ॲनालाइज केलं आणि एक लिस्टच बनवली त्याच्या ट्रिगर्सची. तुम्ही पण असं केलं तर प्रॉब्लेम अर्धी संपेल. मग समोर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तो ज्या वेळेला पॉर्न किंवा मास्टरबेट करतो त्याचा एक पॅटर्न बनतो आणि तो पॅटर्न ब्रेक करावा लागतो. जसं आर्यन रोज बेडवर जाऊन पॉर्न बघून मास्टरबेट करत होता, तर त्याने व्हिडिओ बघितल्यानंतर हा पॅटर्न ब्रेक केला. आता तो झोपण्याच्या आधी मोबाईल खोलीबाहेर ठेवून देतो. व्हिडिओमध्ये तो यूट्यूबर त्याला सांगतो की सेक्शुअल एनर्जी चॅनलाइज करा, आणि तो पण मग तसंच करतो. सकाळी लवकर उठून रनिंगला जातो आणि संध्याकाळी शाळेतून आल्यावर जिमला जातो. तुम्ही पण तुमची एनर्जी चांगल्या कामावर इन्व्हेस्ट केली तर सेक्शुअल अर्जेस डिस्ट्रॅक्ट होतील. किती सोपं होतं हे सर्व त्याच्यासाठी, आणि हे तुमच्यासाठी पण खूप सोपं आहे. या गोष्टीचा मोठा बाऊ करून न घेता माइंडफुली स्वतःला डिस्ट्रॅक्ट करा. आणि तुम्ही तरुण आहात, छान 3-4 किलोमीटर रनिंग करा, चांगलं अन्न खा, स्वतःच्या गोल्सवर मेहनत करा आणि लाईफच्या प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये विजेते व्हा. आणि कधी चुकून रिलॅप्स झालं तर डिमोटिवेट होऊ नका. पुन्हा नवीन एनर्जीनं लाईफ रिस्टार्ट करा. इट्स ऑल अबाउट अपग्रेडिंग अँड एडिटिंग युअर थॉट्स अँड डिलीटिंग युअर फेलियर्स. भेटूया पुन्हा एकदा नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.